हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं वैशाली लाईव्ह अँड किचनमध्ये. तर आजचा दिवस तुम्हाला सुखी समाधानी आणि खूप खूप आनंदी जावो. तर बघा, हे बाहेरचं वातावरण आहे आणि आभाळ अशा प्रकारे आहे. कुठे ढग, कुठे साप आणि बाजूबाजूची शेतीमध्ये जाणारा हा रस्ता आणि सकाळची ही शांतता, म्हणजे कुठलंही वाहन नाही, कुठलंही गोंधळ नाही. किती छान असं वातावरण वाटतं बघा. आणि आमच्याकडे सतत 8 दिवसापासून पावसाचं वातावरण आहे. कधी येईल सांगता येत नाही. आणि आता श्रावण महिन्यातला पाऊस म्हटला ना, थोडं जरी ढग आलं तर ऊन पाऊस असा खेळ चालतो. त्यानंतर पाऊस असला की असं काहीतरी गरम चटपटीत खायला पाहिजे. तर इथे भजे करायला घेतले आणि खूप दिवसांनी करत आहे, कारण सहसा तेलकट रुची खात नाही, त्याच्यामुळे करत नाही. पण म्हटलं चला आज करूया. आणि ती पण तरी ती एकसुद्धा खाल्ला नाही तिने. म्हणजे अशी तिचं मन होतं की नाही होत कुणास ठाऊक खाण्याचं. खूप असं कंट्रोल करते ती स्वतःवर. तेलकट अजिबात खात नाही. नाहीतर आधी खूप आवडायची तिला आणि खूप खायची. वाटलं तेव्हा करून मागायची, खायची. पण आता कमीत कमी 3 ते 4 वर्ष झाले अजिबात हात लावत नाही कुठल्याही तेलकट वस्तूला. तर ठीक आहे, ती तिच्या आता स्पोर्टमध्ये असल्यामुळे खूप असं खाण्याच्या बाबतीमध्ये खूप पाळत असते. तर इथे मस्त असे गरम भजी केलेले आहे, कांदा भजी. आणि आमच्याकडे असे भजी आवडतात. आलू भजी किंवा मिरची भजी इतकी आवडत नाही, कांदा भजी खूप आवडतात. तर ते केलेले आहे आणि आता बाकीची कामं पडलेलीच होती. म्हटलं सकाळचा हा नाश्ता झाला, सर्वांनी खाल्लं की मग आपण आपले कामं. आता रुचीसाठी मी दुसरं बनवलेलं होतं. तिच्यासाठी रात्रीचा जो भात होता तो फ्राय केला. त्यानंतर ही रूम आवरायला घेतली, म्हणजे किचनचं. तर सगळं हे पुसायचं होतं. त्याआधी रात्रीची भाजी होती थोडी, म्हटलं ते गरम करून घेते आणि त्यानंतर मग बाकीचं आवरणं होते. तर इथे शेंगदाण्याची भाजी होती ती काढून घेतली आणि गरम करून ठेवली तर बरी राहते. आणि रोज करतेच मी, आता ती सवयच झाली. सकाळी चहा आणि नाश्ता झाला की इकडे जे काही रात्रीचं असलं ते गरम करून घेते, म्हणजे अजिबात काहीच वाया जाऊ देत नाही. एखादी वेळा चपाती गेली तर राहिली तर राहिली, नाही तर सहसा शिळं पण करत नाही. आणि शेंगदाण्याची भाजी थोडी जास्तच करते मी, कारण रुचीला आवडते ती भाजी शेंगदाण्याची. ती दुसऱ्या दिवशी जरी असली ना तर गरम करून भातासोबत खाते ती, कारण तिच्या आवडीची भाजी आहे म्हणून थोडी जास्त करते. जास्त नाही, एखाद्या वाटी जरी वाचली तर ती खाऊन घेते. त्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे आणि ते पोहे करायचे होते, तर पोहे गाळून घेतले. आता व्हिडिओ माझे असेच येत आहे 1-2 दिवसा मिळून. आता जसं शूट झालं तसं करते मी आणि रोज टाकायचा प्रयत्न करते, पण नाही होत. 1 दिवसानंतर तरी म्हटलं नाही, व्हिडिओ टाकायला पाहिजे. आणि आता असं झालेलं आहे, जेव्हा मी रेग्युलर व्हिडिओ टाकायची ना, छान असं म्हणजे रीच आणि कंटिन्यू काही ना काही व्ह्यूज तरी यायचे. आता असं झालं की मध्येच गॅप पडली, त्याच्यामुळे खूप असं रीच कमी झालेलं आहे आणि त्यामुळे बघणारे पण खूप कमी झालेले आहे. जास्त व्ह्यूज येत नाही. तर चुकी माझीच आहे. मी जर रेग्युलर केलं तर व्यवस्थित ते झालं असतं. तर असं प्रयत्न करते. त्यानंतर इथे बघा, मस्त असे गरम पोहे करून घेतलेले आहे आणि पोहे गरम गरमच खाल्ले तर बरे होतात. थंड झालं की अजिबात खायची इच्छा होत नाही. आता रुची यायची होती, तर म्हटलं तोपर्यंत म्हणजे तयार करून ठेवते, मग बाकीचे कामं करायला मोकळं. आणि आल्यानंतरही ती 5 ते 10 मिनटं खात नाही, कारण बाहेरून थोडं काही खाऊन येते, त्याच्यामुळे मग लवकर काही नाश्ता करत नाही ती. तर सगळं नाश्ता वगैरे झाला आणि आता भांडे घासायचे होते. भांडे तर भरपूर होते. थोडी टेस्ट करून बघितली मी, म्हटलं मीठ कमी आहे की जास्त आहे. त्यानंतर इथे भांडे घासायचे होते, सगळे जमा करून घेतले. आणि गॅसवरचा इतका पसारा होतो ना, कारण इथल्या इथं भांडे घासायचं म्हटलं खूप होतं. मला हे इथं म्हणजे सुचतच नाही अशा ओट्यावर जिथे भांड्याचं लागून असलं तर. खाली जर असलं तर काही वाटत नाही, म्हणजे आपला ओटा पूर्ण रिकामा राहतो, भांडे एक साईडला राहते. तर असं त्यानंतर इथे हा टप वगैरे धुवून घेतला आणि नंतरच आता भांडे घासणार आहे. आणि टपामध्येच भांडे ठेवते, कारण रॅक लावायला तर इथे कुठे जागाच नाही. आणि ओटा पण काही असा फारसा मोठा नाहीच आहे तो. त्यानंतर भाजीपाला आणला होता, तो निवडायचा होता. आता भाजीपाला टमाटर, पालक, कितीदा सांगते पालक आणू नका, आणू नका, तरी पालक आणतातच. आणि पावसाची पालक का कुणास ठाऊक खायची अजिबात इच्छा होत नाही. त्यात एकतर सततधार पाऊस आहे 8 दिवसापासून. आणि अशा पावसामध्ये जर अशा पालेभाज्या आणल्या ना तर खूप कीड असते त्याला. पण त्या सांगूनही आता ऐकलंच नाही. आता काय करायचं, आता आणली तर करावीच लागणार. त्यानंतर एकीकडे टमाटर, एकीकडे काय म्हणतात त्याला, कारले कारले आणि सोबतच बटाटे होते, पालक, वांगे, पत्ताकोबी आणि भेंडी. एवढं भाजीचं होतं. बाकी कोथिंबीर, मिरची आणि त्याला काय म्हणतात, अद्रक. हे जास्त काही भाजीचं नाही, हे 4-5 प्रकारचं आणलेलं आहे. आता पावसाळ्यामध्ये अशा भाज्या पालेभाज्या खाण्यापेक्षा
पॅकबंद आणलेल्या बऱ्या, जसं की वांगे झालं, पत्ताकोबी झालं. पत्ताकोबी असं वाटते की नको आणायला, आणि शेंगा किंवा दोडकी ह्या ठीक वाटते. आणि ह्या पालेभाज्या म्हणा तर मग अजिबात इच्छाच होत नाही. सांबार पण तसाच असतो, पण सांबार तर पाहिजेच असतो, तो तरी आपण निवडून घेऊ शकतो. म्हणजे थोडा जरी असला तरी पाहणं होते, पण पालकचं कसं म्हणजे असे लक्षात येत नाही, त्याच्यामध्ये कीड मोठे मोठे पानं असतात, जुळून असतात, खूप खराब होऊन जाते. तर स्वतः आणलेली आहे, ते एवढ्यांदा वापरते. आणि आता म्हटलं नेक्स्ट टाईम आणू नका, आणली तर मग मी करणार नाही, असं काही मला सांगावं लागलं. तर ठीक आहे म्हटलं, आता चला एक एक पान म्हणजे बघून मी ते निवडलं, कारण हे निवडण्यातच माझा वेळ गेला. मग करायच्या वेळेस ऐनवेळी घाईघाईमध्ये निवडला गेली की मग ते व्यवस्थित राहत नाही. म्हणून आधीच जर निवडून ठेवली ना तर मग करायला सोपी जाते. त्यानंतर काकडी पण होती, ते काढून घेतली. एका टोपलीमध्ये अद्रक, काकडी, टमाटर हे सगळं काढून घेतलं आणि कॅरीबॅगमध्ये मिरच्या तशाच ठेवल्या. त्यानंतर इथे बघा, हे जे झाड होतं बांबूचं, यातलं पाणी बऱ्यापैकी सुकलेलं होतं. तर ते म्हटलं चला धुवून घेऊ. आणि जेव्हा जेव्हा पाणी मी चेंज करते तेव्हा तेव्हा याची जे हे बाऊल असते ना ते घासून घेते. घासून घेतलं की काय आहे की त्याच्यामध्ये जे काही क्षार असतो पाण्याचा म्हणा किंवा पांढरपणा पडलेला असतो तो निघून जातो. आणि पाणी तर मी काही म्हणजे बोरचं वापरत नाही, हे नळाचंच आहे, फिल्टरचं. तर ते पाणी ठेवते, त्याच्यामुळे झाड छान झालेलं आहे, हिरवं आहे, बिलकुल कुठलंही पान पिवळं पडलं नाही आणि वाढ पण छान होत आहे. आधी एक झाड होतं माझ्याकडे, तर आम्ही जास्त काही केअर केली नाही, तर ते झाड असं पुन्हा म्हणजे खूप असं पिवळसर पडलं आणि वाढत नव्हतं, सुकल्यासारखं दिसायचं. पण हे आता मी काळजी घेते आणि यूट्यूबवरच बघितलं होतं की कशा पद्धतीने आपण झाडाची काळजी घ्यायची. त्या पद्धतीने मी आता ह्या झाडाची केअर करत आहे. आणि फक्त माझ्याकडे ते जेट प्लांट आहे ना, तेच 2 आणले, पण दोन्ही काही जगले नाही. आता असं वाटते आणू की नको आणू, त्यापेक्षा ज्या झाडांची काळजी जे आपण घेऊ शकतो तेच राहू द्यायचे. पण पुढे जाऊन बघेल मी, मला वाटलं तर घेईल. त्यानंतर इथे फरशी पुसायची होती. फरशी पुसायच्या आधी लक्षात आलं की या बॉक्समध्ये काही ना काही कचरा असेलच मागच्या साईडला, कारण खूप दिवसापासून याच्या मागचं पुसलेलं नव्हतं. म्हटलं चला आज पाहूया काय कचरा जमा झाला तो. फारसा तर झाला नव्हता, पण थोडंफार म्हणजे झालेलं होतं. ते सगळं काढून घेतलं, पुसून घेतलं. आणि जस्ट हा बॉक्स असा भिंतीला चिपकून असल्यामुळे काही तेवढा कचरा होत नाही. तरी पण एकदा म्हटलं पुसून घ्यायचं, काही रोज तर पुसल्या जात नाही. त्यानंतर फरशी पुसायला घेतली आणि दार लावून घेतलं मी, कारण बाहेर जर दार थोडं जरी ओपन ठेवलं ना, त्याच्यात छोट्या छोट्या गोगलगाय आहे त्या घरामध्ये येतात, त्याच्यामुळे काही जास्त वेळ ओपन ठेवू शकत नाही. त्यानंतर इथे सर्व कामे आटोपली. नाश्ता आणलेला होता समोसा, म्हटलं चला गरम गरम समोसा आहे तो खाऊन घेऊया. तर नाश्ता वगैरे केला आणि आता म्हटलं आज पालकची डाळ भाजी करायची. पालक आज संपून घ्यायची. तर इथे पालक 3 ते 4 पाण्याने धुतली आणि आणखी मग शेवटचं पाणी टाकलं, थोडं त्याच्यामध्ये मीठ टाकून ठेवलं आणि 5 ते 10 मिनटं ती तशीच राहू दिली पाण्यामध्ये. तोपर्यंत म्हटलं भातगीत करूया, कारण हे कितीदा धुतली ना तरी काय कुणास ठाऊक कसं वाटते की व्यवस्थित धुतल्या गेली नाही. तर ही पालकची डाळ भाजी करायची म्हटलं ना तर हे धुण्यामध्ये याच्यामध्येच भरपूर वेळ जातो. तर असो, कारण ही तर मला आज पूर्ण संपवायची होती. आता म्हटलं किती जास्त भाजी होऊ द्या, पूर्णच धुवून टाकते. 1 पाव पालक होती, ती 1 पाव आम्हाला लागत नाही, पण आता मला काही ती ठेवायची नव्हतीच. म्हटलं भाजी जास्त जरी झाली तरी संध्याकाळी खाता येईल. तर इथे सगळं पालक वगैरे धुवून घेतली आणि त्यानंतर एकीकडे भात लावलेला आहे आणि चपाती. आजचं काही जास्त फारसं रुटीन नाही केलेलं आहे मी. आणि तुम्हाला मला एकच सांगायचं आहे की म्हणजे आपल्या जीवनाचा काहीच भरोसा नाही. आपल्याला जी व्यक्ती अशी ठणठणीत आणि बरी वाटते आणि लगेच कळतं की नाही ती या जगामध्ये नाही, तर म्हणजे ते आपल्याला म्हणजे विश्वास बसत नाही की असं कसं होऊ शकतं. कारण माझ्या परिचयातलं एक असंच झालेलं आहे. इतक्या फिट होत्या त्या ताई, असं त्यांच्याकडून बघूनही वाटत नव्हतं की त्यांना कुठला आजार असेल म्हणून. तर 2 वर्षापासून त्यांचं काही हार्टचं ऑपरेशन झालं आणि आता असं वाटलं की त्या नाही चांगल्या झाल्या असतील आणि आता येईल परत अमरावतीमध्ये. पण नंतर बातमी आली की नाही त्या म्हणजे त्यांची डेथ झाली. तर विश्वासच बसला नाही की अचानक इतकं वय नसताना कसं काय झालं. तर आता असं वाटते की आपल्या जीवनाचा काही भरोसा नाही, कधी कुणासोबत काय होईल सांगता येत नाही. तर त्यापेक्षा आहे तेवढे दिवस हसून चांगलं जगायचं. आजचा दिवस आपण बघितला, उद्या कोण सांगेल काय होईल. आणि असं जर जवळची व्यक्ती गेली ना तर असं वाटते की म्हणजे काय झालं आणि काय नाही. म्हणजे दिवसाची सुरुवात अशी जर झाली ना तर अजिबात म्हणजे मनाला हे वाटत नाही, अगदी बेचैन वाटतं की असं कसं होऊ शकते. आणि तीच व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर दिसते की आपण नेहमी ज्यांच्याशी बोलायचो, कॉन्टॅक्टमध्ये राहायचो,
आणि ती व्यक्ती जर अचानक गेली तर सर्वांना म्हणजे असं हे वाटतं की खूप मोठं काहीतरी आपल्यामध्ये एखादी कमी झालेली आहे, म्हणजे काहीतरी आपलं एखादं सुटलेलं आहे, एखादी जवळची व्यक्ती गेली तर असं होऊन जातं ते. तर असो, मग आहे तो दिवस चांगल्या ह्याच्याने जगायचा. उद्याचा काही भरोसा नाही, कधी कुणासोबत काय होईल हे काही सांगू शकत नाही. तर त्यानंतर इथे हे भांडे वगैरे लावायला घेतले आणि आता भांडे सर्व लावून झाले आणि आता करायच्या होत्या चपात्या. तर असं आजचं छोटंसं रुटीन होतं. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज एक लाईक देत चला, तेवढंच मला बरं वाटेल. आणि काहीतरी असे छान कमेंट करा की म्हणजे कुठे काही चुकते माझं ते पण सांगा, म्हणजे मी म्हणजे सुधारण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तर असो, त्यानंतर भाजी वगैरे फोडणी द्यायची होती, म्हणजे कुकर झालेला होता. कुकरला एक धक्का मारावा लागतो शिटीला, तेव्हा ती शिटी होते, नाहीतर मग काही व्यवस्थित शिटी होत नाही. आणि त्यानंतर इथे कणिक मळून घेतली, भात झालेला आहे, कपडे बाहेर नेऊन ठेवले. ऊन, कधी आभाळ असं सध्या वातावरण चालू आहे. तर जोपर्यंत कपडे बाहेर असतात तोपर्यंत जागंच राहावं लागतं. दुपारचं जर म्हटलं डोळा लागला की कपडे ओले होतातच होतात. मग मी काय करते की लवकर धुते आणि 2 वाजेपर्यंत राहू देते बाहेर. मग थोडे जरी ओले असले ना तरी घरात घेऊन येते. आणि मग कसं एकदा का झोप म्हणजे डोळा लागला की मग लक्ष राहत नाही. घरात असले तर बरं राहतं. पाऊस आला तरी टेन्शन नाही. आणि असं होतच आहे आता आमच्याकडे सध्या, नेमकं दुपारचं पाणी येतं. त्यानंतर इथे भाजी करायला घेतली. आता भाजी तर भरपूर झालेली होती आणि पालक जेव्हा कुकरमध्ये मी मांडले ना, थोडं पाणी जास्त झालं, तर आता वरून पाणी टाकायची अजिबात गरज नाही असं वाटते मला. तर मस्त असे तिचे पालक शिजवताना त्याच्यामध्ये शेंगदाणे, तुरीची डाळ, पालक, हिरव्या मिरच्या सगळं शिजवून घेतलं. फक्त टोमॅटो नाही टाकला, टोमॅटो वरून टाकणार आहे. कारण त्यामध्ये शिजवला ना मग वरून जर अशी फोडणी द्यायचं म्हटलं ना तर मग तो व्यवस्थित लागत नाही खायला. तर इथे भाजीमध्ये आता बऱ्याच दिवसांनी हा मसाला आणलेला आहे, किचन किंग मसाला. सहसा तर आम्ही मसाले खात नाही, पण एक छोटं पॅकेट घेऊन आली. कधी काळी एखाद्या भाजीमध्ये छान वाटतं, म्हटलं चला थोडासा मसाला टाकूया, थोडी टेस्ट येईल. त्यानंतर जे घरचे बेसिक मसाले होते ते टाकले. कांदा लसूण मसाला, तिखट, हळद, मीठ, धने पावडर, बाकी काही दुसरं टाकलेलं नाही. आणि सिंपलच डाळ पालक करणार आहे. तर फरशी आता इतकी गार वाटत आहे थंडीमुळे, त्याच्याखाली मला ते जे बसायचं आसन आहे तेच घ्यावं लागतं, कारण पायाचा खूप त्रास होतो. म्हणजे पायाला मुंग्या येतात जर असं इकडे तिकडे असं थंड्या फरशीवर फिरलं तर. त्याच्यामुळे पायाखाली मी आसन घेते. इथे काही चप्पल वापरू शकत नाही, खूप स्लीप होते. त्याच्यामुळे म्हटलं पायाखाली आसन घ्यायचं, जिथे चाललं तिथं सोबत घेऊन जायचं. तर सध्या असंच सुरू आहे. आता थंडी, हिवाळा आणि पावसाळा तर असंच राहणार. त्यानंतर मस्त असं गरम जेवण घेतलं. गरम गरम भात आणि डाळ पालक गरम खायला खूप छान लागते. आणि पालक केली तर चपाती मी पण खात नाही, रुची पण खात नाही. आता तिच्या बाबापुरत्या 2 ते 3 करते, जास्त करत नाही. कारण भात थोडा जास्त लावते. तर इथं मस्त असं भात आणि पालक सोबतच घरी केलेलं लोणचं. तर असं आजचं माझं रुटीन आहे. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.